सह्यगिरी मुकुट तुझा, दुर्ग दुर्ग बिकट तुझा. सागर तट हा विशाळ, शोभतो अनंत काळ. मोहकाती रूप तुझे, छत्रपती भूप तुझे. अश्म अश्म सह्यगिरी, क्षमा शौर्य असेवरी. गुणीजन तव रत्न खाण, गुणरत्ना ये उदाण. नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. आज स्वराज्य रक्षकच्या माध्यमातून आपण सह्याद्रीच्या एका अशा अक्राळ विक्राळ आणि चित्तथरारक दुर्गवैभवाची सफर करणार आहोत, ज्याचे नुसते नाव ऐकले तरी अंगावर शहारे येतात. रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवर तोरणा आणि रायगड या दोन बलाढ्य किल्ल्यांच्या मध्ये एखाद्या महाकाय सुळक्यासारखा उभा असलेला लिंगाणा म्हणजे शिवकालीन स्थापत्यशास्त्राचा आणि नैसर्गिक तटबंदीचा एक अजोड नमुना आहे. या गडाचा आकार एखाद्या शिवलिंगासारखा आहे, म्हणूनच याला लिंगाणा हे सार्थ नाव पडले असून हा किल्ला स्वराज्यातील सर्वात कठीण आणि दुर्गम कारागृह म्हणून ओळखला जात असे. लिंगाण्याची चढण म्हणजे गिर्यारोहकांसाठी एक मोठी कसोटीच असते. या गडाच्या कातळात खोदलेल्या पायऱ्या आणि अरुंद वाटा आजही आपल्या पूर्वजांच्या अचाट धैर्याची साक्ष देतात. इथल्या अक्राळ विक्राळ कड्यावरून खाली पाताळात पाहिले की सह्याद्रीच्या रौद्र रूपाची प्रकर्षाने जाणीव होते. समोरच दिसणारा रायगड आणि तिथून येणारा वाऱ्याचा आवाज जणू शिवरायांच्या स्वराज्याची साक्ष देत असल्यासारखा वाटतो. या गडाची निर्मिती अशा प्रकारे करण्यात आली होती की इथून पळून जाणे शत्रूसाठी अशक्यप्राय होते, ज्यामुळे स्वराज्याच्या अंतर्गत सुरक्षिततेसाठी या गडाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले होते. गडावर असलेली पाण्याची टाकी आणि काही ऐतिहासिक अवशेष आजही त्या काळातील लष्करी शिस्तीचा परिचय करून देतात. पावसाळ्यात तर हा गड धुक्याच्या दुलईत लपलेला असतो, ज्यामुळे त्याचे सौंदर्य अधिकच भीतीदायक आणि देखणे भासते. सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या या ऐतिहासिक वाटा तुडवताना आपल्याला आपल्या थोर मावळ्यांच्या जिद्दीचा आणि पराक्रमाचा सार्थ अभिमान वाटतो. लिंगाणा हा केवळ एक किल्ला नसून तो स्वराज्याच्या संरक्षणासाठी उभा असलेला एक अभेद्य कणा आहे, ज्याला जवळून अनुभवणे हे प्रत्येक शिवप्रेमीसाठी एक जिवंत स्वप्नच असते. जर तुम्हाला आपल्या महाराष्ट्राच्या या चित्तथरारक दुर्गवैभवाचा आणि लिंगाणा किल्ल्याचा हा थरार आवडला असेल तर आपल्या स्वराज्य रक्षक चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जिजाऊ, जय भवानी, जय शिवराय.